तर हिंगोलीमधून उद्धव ठाकरे बोलतायत, पाहूयात। महागाईचा मार केवळ आम्हाला विरोधी पक्ष म्हणजे भाजपच्या विरोधी पक्षांना नाही, तुमच्या घरच्यांना सुद्धा भोगावा लागतोय, सोसावा लागतोय। आणि सातबाऱ्यावरती दुसऱ्याचं नाव चढवण्याचा धोका। अरे जो शिवसेनेसारखा पक्ष, जेव्हा भाजपचे 2 खासदार संपूर्ण देशात होते, तुम्हाला कोणाला वाटलं होतं 300च्या वरती जातील? पण दोघांचे 300 झाले। आता 300चे 2 होणार ते सोडा, आणि 2 आलेच पाहिजेत, हेच दोघं निवडून आले पाहिजेत। पण त्या शिवसेनेबरोबर धोका देऊ शकतात, शिवसेनेला नकली ठरू शकतात। तर तुम्ही जे आता त्यांचे अंधभक्त त्यांची पालखी उचलताय ना, त्यांची पण हालत हीच होईल। म्हणून हे कोणाच्याच हिताचं नाहीये। ही एकाधिकार जे त्यांचं एक मस्ती आहे, एक विधान एक निशाण आणि एक प्रधान। ते नड्डा बोलले होते की या देशात एकच पक्ष राहील। चालतोय तुम्हाला एक पक्ष? ही हुकुमशाही नाहीये। 400च्या वरती जागा यांना पाहिजेत घटना बदलण्यासाठी, नाहीतर 300च्या वरती जागा असताना सुद्धा तुम्ही 370 काढू शकलाच होतात ना। मग तेव्हा तुम्हाला बहुमताची गरज होती आणि बहुमत तुमच्याकडे होता, आम्ही सुद्धा बरोबर होतो। काश्मीरचा 370 कलम काढताना आम्ही सुद्धा पाठिंबा दिला, इतर अनेक चांगल्या गोष्टींना आम्ही पाठिंबा दिलाच। पण बहुमत मिळाल्यानंतर तुम्हाला 400च्या तर आपण ही हिंगोलीमधून दृश्य पाहत होतो। उद्धव ठाकरे यांची सध्या सभा सुरू आहे।